ऊस शेतीमध्ये आपण खूप मेहनत घेतो, सगळं काही अगदी वेळेवर करतो, तरीसुद्धा अपेक्षित उत्पादन का मिळत नाही? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडतो. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण एक असा बदल समजून घेणार आहोत जो इतका साधा आहे की त्यावर विश्वास बसणार नाही, पण जवळपास 80% शेतकरी तो करत नाहीत. आणि तो बदल आहे शेती कॅलेंडरनुसार नाही तर पिकाच्या अवस्थेनुसार करण्याचा. बघा, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतो. आपण अगदी ठरलेल्या तारखेला खत देतो, वेळापत्रकानुसार फवारणी करतो आणि वेळेवर पाणीही देतो. म्हणजे आपल्या मेहनतीमध्ये ना कोणतीच कमी नसते. पण जेव्हा ऊस तुटून वजन काट्यावर जातो तेव्हा तो आकडा काही मनासारखा नसतो. मग नेमकं चुकतंय कुठे? खरं सांगायचं तर चूक आपल्या मेहनतीत नाहीये, चूक आहे आपल्या काम करण्याच्या पद्धतीत. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. ही जी चुकीची पद्धत आहे ना, तिला आपण म्हणूया कॅलेंडरचा सापळा. यामध्ये होतं काय की आपण पिकाला काय हवंय हे पाहतच नाही, तर फक्त कॅलेंडरची तारीख किंवा महिना बघून शेतीचे सगळे निर्णय घेतो. आणि इथेच सगळ्यात मोठी गडबड होते. आता साधारणपणे काय होतं बघा, जानेवारी महिना लागला की फुटवे वाढवण्यासाठी काहीतरी करायचं. फेब्रुवारी आला की ठरलेली खतं आणि फवारण्या करायच्या. म्हणजे प्रत्येक महिन्याचं काम ठरलेलं आहे. पण आपण हा विचारच करत नाही की त्या क्षणी आपल्या ऊसाला खरोखर कशाची गरज आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक शेतातील जमीन वेगळी, हवामान वेगळं आणि पाण्याची उपलब्धताही वेगळी असते. त्यामुळे पिकाची अवस्थाही वेगळीवेगळीच असणार ना. कॅलेंडर हे कसं सांगणार? आता या दोन पद्धतींमधला फरक पाहिला ना की सगळं चित्र स्पष्ट होईल. एका बाजूला आहे कॅलेंडर आधारित पद्धत. इथे निर्णयाचा आधार असतो कॅलेंडरची तारीख. योजना सगळ्यांसाठी एकसारखीच आणि परिणाम खर्च जास्त आणि उत्पादनात कसलीच स्थिरता नाही. आता दुसऱ्या बाजूला पाहूया, पिकाच्या अवस्थेनुसारची पद्धत. इथे प्रत्येक निर्णय पिकाची प्रत्यक्ष स्थिती पाहून घेतला जातो. त्यामुळे योजना प्रत्येक शेतानुसार बदलते, खर्च नियंत्रणात राहतो आणि उत्पादनात एक प्रकारची स्थिरता येते. हाच तो महत्त्वाचा बदल आहे जो आपल्याला करायचा आहे. तर मग या कॅलेंडरच्या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? याचं उत्तर आहे पिकाचं ऐकण्यामध्ये. याचा साधा सरळ अर्थ आहे पीक आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतंय हे समजून घेण्याची कला शिकणे. हा एक साधा सोपा बदल आहे जो आपल्याला अंदाजे काम करण्यापासून अचूक आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याकडे घेऊन जाईल. ही नवीन पद्धत फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये काम करते. पहिला टप्पा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे निरीक्षण. दर 7 ते 10 दिवसांनी शेतात एक फेरफटका मारून ऊस अगदी जवळून पहा. दुसरा टप्पा आहे अर्थ लावणे. म्हणजे ऊसावर जी काही चिन्ह दिसतायत, जसं की पानांचा रंग, त्यांची दिशा, याचा नेमका अर्थ काय हे समजून घ्या. आणि मग येतो तिसरा टप्पा, तो म्हणजे कृती. एकदा का पिकाची गरज आपल्याला नीट समजली की मगच योग्य खत किंवा फवारणी करा. पण होतं काय, इथेच बहुतेक शेतकरी चुकतात. ते निरीक्षण आणि अर्थ लावणे हे 2 महत्त्वाचे टप्पे सरळ सोडून देतात आणि थेट कृती करायला जातात. आणि मग सगळाच घोळ होतो. आता प्रश्न येतो की निरीक्षण म्हणजे नक्की काय करायचं? शेतात जाऊन काय बघायचं? त्यासाठी आम्ही तुम्हाला 5 अत्यंत महत्त्वाची चिन्ह किंवा तपासण्या सांगणार आहोत. ही एक अगदी सोपी चेकलिस्ट आहे. ही तुम्हाला तुमच्या पिकाची भाषा समजायला मदत करेल आणि योग्य निर्णय घ्यायला शिकवेल. तर पिकाचं आरोग्य ओळखण्यासाठी या 5 मुख्य गोष्टी तपासाव्या लागतात. पहिली आहे पानांची दिशा, जी आपल्याला झाडाच्या वाढीबद्दल सांगते. दुसरी, फुटव्यांची स्थिती, ज्यामुळे आपल्याला कळतं की झाड संख्या वाढवतंय की वजन. तिसरी, काडीचा स्पर्श, जो आपल्याला कांडीच्या आत काय चाललंय याची माहिती देतो. चौथी, पानांच्या रंगाचा नमुना, जो अन्नद्रव्यांची कमतरता ओळखायला मदत करतो. आणि पाचवी, शेतातील एकसारखेपणा. चला आता यातली प्रत्येक तपासणी जरा सविस्तरपणे पाहूया. पहिली तपासणी आहे पानांची दिशा. अगदी सोप्पा आहे. जर ऊसाची पानं सरळ आकाशाकडे म्हणजे वरच्या दिशेने जात असतील तर याचा अर्थ झाडाची शारीरिक वाढ म्हणजे उंची वाढणं जोरात सुरू आहे. आणि जर पानं बाजूला झुकलेली असतील तर याचा अर्थ झाड आता वजन वाढवण्यावर म्हणजे ऊस आतून भरण्यावर लक्ष केंद्रित करतंय. बघा, पानांची ही दिशाच आपल्याला अचूकपणे सांगते की झाडाची ऊर्जा सध्या कुठे वापरली जातेय आणि त्यानुसार आपल्याला खताचं नियोजन करता येतं. दुसरी तपासणी आहे फुटव्यांची स्थिती. शेतात फिरताना फक्त एवढं लक्ष द्या की नवीन फुटवे अजूनही येत आहेत का. जोपर्यंत नवीन फुटवे येत आहेत तोपर्यंत आपलं झाड संख्या वाढवण्याच्या अवस्थेत आहे. अशावेळी जर आपण वाढ थांबवणारी किंवा कांडी जाड करणारी फवारणी केली तर ते चुकीचं ठरेल. फुटवे येणं थांबलं की मगच आपलं लक्ष कांडी जाड करण्यावर आणि वजन वाढवण्यावर केंद्रित झालं पाहिजे. तिसरी तपासणी आहे काडीचा स्पर्श. ही एक खूप सोपी पण अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ऊसाच्या कांडीला खालून 3ऱ्या 4थ्या पेरावर हाताने दाबून पाहायचं.
जर कांडी मऊ लागली तर समजायचं की तिची अजून उंची वाढतेय, आणि जर ती घट्ट आणि कडक जाणवली तर याचा अर्थ आता ती आतून भरायला लागली आहे, म्हणजेच तिचा वजन वाढतंय. ही माहिती आपल्याला कोणतंही कॅलेंडर किंवा कोणीही दुकानदार देऊ शकत नाही, ती फक्त आपलं पीकच देऊ शकतं. चौथी तपासणी आहे पानांच्या रंगाचा नमुना. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. ऊसाची खालची जुनी पानं पिवळी पडून गळून पडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याची अजिबात काळजी करायची गरज नाही. पण जर मधली तरुण पानं पिवळी पडत असतील तर हे नक्कीच अन्नद्रव्यांच्या कमतरतेचं किंवा असंतुलनाचं लक्षण आहे. इथेच तर बहुतेक शेतकरी चुकतात. ते कोणतीही पिवळी पानं दिसली की लगेच फवारणी करतात आणि आपला अनावश्यक खर्च वाढवून घेतात. आणि पाचवी, शेवटची तपासणी आहे शेतातील एकसारखेपणा. आपल्याला हे मान्य करायला हवं की आपल्या शेतातील प्रत्येक ऊस सारख्याच अवस्थेत नसतो. काही ठिकाणी वाढ चांगली असते तर काही ठिकाणी कमी असते. पण आपण काय करतो? सरसकट सगळ्या शेताला एकसारखीच ट्रीटमेंट देतो. यामुळे होतं काय? जिथे गरज नाही तिथेही खत आणि औषध वाया जातं, आणि जिथे जास्त गरज आहे तिथे कमी पडतं. हा एक मोठा छुपा तोटा आहे ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही. कधी विचार केलाय का की यामुळे आपलं किती नुकसान होत असेल? बरं, आतापर्यंत आपण समस्या काय आहे आणि ती कशी ओळखायची हे पाहिलं. या 5 तपासण्या वापरून आपण पिकाची नेमकी गरज ओळखू शकतो. पण हा बदल केल्याने, म्हणजे अंदाजे काम करण्याऐवजी निरीक्षण करून निर्णय घेतल्याने नेमके कोणते ठोस फायदे होतात ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. पण हा बदल करण्याआधी हे समजून घेऊया की आपण या कॅलेंडरच्या सापड्यात अडकतो तरी का? अनेकदा आपले निर्णय कसे असतात? शेजाऱ्यानं केलं म्हणून मी पण करतो, दुकानदार म्हणाला म्हणून हे औषध टाकलं, किंवा गेल्या वर्षी हेच करून चांगला निकाल आला होता म्हणून याही वर्षी तेच करतो. पण आपण हे विसरतो की प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याचं ऐकून किंवा जुन्या अनुभवावर अवलंबून राहणं धोक्याचं ठरू शकतं. कॅलेंडर पद्धतीने शेती केल्यामुळे काही नुकसानं आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत, पण ती खूप मोठी असतात. उदाहरणार्थ, शेतात फुटवे भरपूर दिसतात, पण ते कमजोर असल्यामुळे त्यांचं वजनात रूपांतर होत नाही. ऊस फक्त उंच दिसतो, पण तो आतून पोकळ आणि वजनाला हलका असतो. पानं भरपूर दिसतात, पण त्यांची अन्न बनवण्याची प्रक्रियाच नीट होत नाही. आणि या सगळ्याचा थेट परिणाम होतो ब्रिक्सवर, ज्यामुळे साखरेचा उतारा कमी मिळतो आणि आपलं अंतिम उत्पन्न घटतं. याचा अगदी उलट, जेव्हा आपण पिकाच्या अवस्थेनुसार निर्णय घ्यायला लागतो तेव्हा चित्र पूर्णपणे बदलतं. आपला अनावश्यक खर्च कमी होतो, कारण आपण गरजेपुरतंच आणि योग्य वेळी खत देतो. काहीही वाया जात नाही. पिकाला जे हवं ते वेळेवर मिळाल्यामुळे प्रत्येक कांडी वजनदार बनते, ज्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते. आणि हे तर उघडच आहे की जेव्हा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं तेव्हा आपला निव्वळ नफा आपोआप वाढतोच. ही पद्धत आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याचा मार्ग दाखवते. या संपूर्ण माहितीचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: ही पद्धत शेतकऱ्याला केवळ काम करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेतून बाहेर काढते आणि त्याला स्वतःच्या शेताचा डॉक्टर किंवा निर्णय घेणारा व्यवस्थापक बनवते. आपला अंदाजावर आणि ठरलेल्या वेळापत्रकांवर अवलंबून राहणं कमी होतं आणि पिकाबद्दलचा आपला आत्मविश्वास वाढतो. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ऊस शेतीत मोठं यश मिळवण्यासाठी कोणत्या तरी नवीन खताची किंवा जादुई औषधाची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त आपल्या शेताकडे, आपल्या पिकाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन विकसित करण्याची, पिकाला समजून घेण्याची. हेच खऱ्या आणि शाश्वत उत्पादनाचं गुपित आहे.